पुण्यात राष्ट्रवादीच्या आंदोलनाला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिले। सकाळीच पुण्यात राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसमोर दुचाकींना स्टिकर लावून आंदोलन पुकारलं। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचे स्टिकर लावण्यात आले। या आंदोलनाला आता भाजपनं थेट आंदोलनातून प्रत्युत्तर दिले। भाजप कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले होते। राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। की अजितदादांसारख्या शेकडो नेत्यांनी इतिहासाचा असं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता हे सहन करणार नाही। जनता त्यांना माफ करणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या विरोधात सगळे लोक चिडलेले आहेत, लोकांच्या भावना संतप्त आहेत। म्हणून अजितदादांनी या विषयामध्ये आपलं स्टेटमेंट त्वरित मागे घेतलं पाहिजे। सगळ्या महाराष्ट्राची या विषयामध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मवीर आहेत आणि आमच्यासाठी धर्मवीर कायम राहणार। ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलंय। शिंदेंच्या पक्षानं नाशिक आणि परभणीमध्ये ठाकरेंच्या पक्षाला मोठं भगदाड पाडलंय। तर पक्षातील गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे लवकरच नाशकात जाहीर सभा घेणार आहेत। मात्र त्यापूर्वीच दोन्ही पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण पेटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षानं पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का दिलाय। शुक्रवारी नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। नाशिक पाठोपाठ परभणीतही ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय। पाथरीत, पूर्णा आणि पालममधील ठाकरे पक्षाच्या 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। या सर्व जो काही प्रवेश होतोय, जो आपल्याला पाठिंबा मिळतोय, याचं कारण आपल्या सरकारवर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आपण विश्वास दाखवत आहे। हे खरं म्हणजे मोठी बाब आहे, आनंदाची आहे, समाधानाची आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी नाशिकची जबाबदारी खासदार संजय राऊतांवर सोपवली आहे। मात्र पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात त्यांना यश येताना दिसत नाहीये। नुकतंच नाशिकमधील 12 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। आता मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। त्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या पक्षावर जोरदार टीका केली। शिंदेंच्या पक्षात गेलेल्या पदाधिकाऱ्यांना राऊतांनी मेंढ्यांची उपमा दिली। चार दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक ही जागेवरच आहे। मलाही माहित नाही नावं, मी कोणते सांगवतं गेले, कोण गेले, मी मलाच माहित नाही हे नावं, आमच्या लोकांना माहित नाही हे कोण गेले आहेत। ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीक खाण्यात। ठाकरेंच्या पक्षाला एका पाठोपाठ एक राजकीय धक्के देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या पक्षाकडून केला जातोय। संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चष्मा लावल्यामुळे त्यांना जे वाघ आहेत त्या मेंढ्या वाटतायत। खरोखर हे शिवसेनेचे वाघ आहेत। आतापर्यंत ज्यांनी नाशिक सांभाळलं असे वाघ आमच्याकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेत आलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सर्वजण आलेले आहेत आणि ही तर सुरुवात आहे। आगे आगे देखो होता है क्या। नाशिकमध्ये आमदार खासदारांपाठोपाठ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय। नाशिकमध्ये पक्षाला लागलेली ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न केले जात आहेत। हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मात्र ठाकरेंच्या सभेपूर्वीच त्यांच्या पक्षाला धक्के देण्याचा प्रयत्न केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकीकडे ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षात कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे। दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्यातच आता ममता दिनी ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आले। माजी महापौर किशोरी पेडणेकर मीनाताई ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कात आल्या। त्याचवेळी शिंदेंच्या पक्षाच्या शीतल म्हात्रे आणि यामिनी जाधव सुद्धा तिथे उपस्थित होत्या। यावेळी म्हात्रे आणि जाधवांनी किशोरी पेडणेकरांना जय महाराष्ट्र केला।
मात्र किशोरी पेडणेकरांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. मासाहेब या देखील आमचे आदर्श आहेत. यांनी सुद्धा आम्हाला संस्कार दिलेले आहेत. या मासाहेबांचं दर्शन घ्यायला येण्यासाठी आम्हाला कुठलीही जोखीम वगैरे वाटत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या लेकी आहोत, आम्ही मासाहेबांच्या लेकी आहोत आणि आम्ही आमच्या मासाहेबांचं दर्शन आज ममता दिनाच्या दिवशी घ्यायला आलेलो आहोत. याच्यामध्ये काही जोखीम असण्याचं काही कारणच नाही आहे. एक व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर, त्यांना इतकं मोठं महात्म्य प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती एका व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा किंवा एका पक्षाचा नसतो. ह्या सगळ्यांच्याच आहेत. किंबहुना केवळ शिवसैनिकच इथे नतमस्तक व्हायला येऊ शकतात असं नाही, तर ज्याला ज्याला इच्छा आहे तो व्यक्ती इथे येऊन नतमस्तक होऊ शकतो. राहिला प्रश्न रिस्कचा, तर मला असं वाटतं शिवसैनिकांनी आत्तापर्यंत स्वतःच रिस्क घेतलेली आहे आणि स्वतः पुढे येऊन सगळ्या रिस्क म्हणा, आंदोलनं म्हणा, सगळ्यात स्वतः पुढे आलेला आहे. तर शिवसैनिकाला रिस्क ही काही मोठी नसते. नाही, प्रश्न मला आधी कळलं ते कोण जय महाराष्ट्र म्हणते. त्यांनी म्हटलं त्याला असं करून गेलं, ओके. अडवण्याचा प्रश्न येत आहे, आम्ही अडवणार पण नाही. आम्हाला कुठेही महाराष्ट्रात वादंगच नको आहे उद्धवजींना. त्यामुळे जे आले त्यांनी नतमस्तक व्हावं, कारण या एक आगळं वेगळं स्थान आहे या महाराष्ट्रात माणसं, त्याच्यात आले, त्याच्यात काय. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते भाजपच्या गोटातून. भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अखेर जाहीर झालेली आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, कुणाला ही उमेदवारी जाहीर झाली? तर भाजपकडून आता विधान परिषदेच्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि हे संभाव्य जे उमेदवार असतील, संभाव्य नाही, आता जवळपास ही उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपकडून मैदानात उतरणारे हे शिलेदार कोण आहेत आपण एक नजर टाकतोय. औरंगाबाद वळत पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र सरकारनं मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज संमेलनाला भेट देऊन मराठी भाषा, मराठी माणूस, उद्योग आणि त्यांच्या खात्यामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विविध विषयांवर आपली बिनधास्त मतं त्यांनी मांडली. नेहमीप्रमाणे त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. मालपाणी दिल्याशिवाय अधिकारी फाईल हलवत नाहीत असं विधान त्यांनी केलं. त्यानंतर सभागृहात सगळ्यांनी टाळ्या वाजवून गडकरींच्या वक्तव्याला दाद दिली. विशेष म्हणजे ते बोलत असताना मंचावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. दुर्भाग्य आहे की ज्यांना 1 तारखेला पगार मिळतो त्यांना टाइमचं महत्व नाही आहे. म्हणजे मी मनीषा करता नाही म्हणत, कारण त्या सिस्टम मध्ये इतका वेळ लागतो. त्यावेळेस सगळे लायसन्सेस, क्लिअरन्सेस इतक्या दिवसात मिळाले पाहिजे, नाही तर डीम टू बी सँक्शन. हे सगळ्या ठिकाणी नियम करून टाका. प्रत्येक माणूस त्रास देतो आणि त्याला कंटाळून जातात लोक, बोलत नाही आपल्यासमोर स्पष्ट मंत्री वगैरे असल्यामुळे. आणि माल पाणी दिल्याशिवाय कोणी फाईलच नाही हलवत.